सर प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. या सगळ्यामध्ये दयानंद खांडेकरांची काहीच चूक नाहीये सर. ते ट्रॅप झालेत. हो, पण हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एव्हिडन्स लागेल तारिणी. ज्या कोणी मर्डर केलाय त्याला शोधून काढावं लागेल. एक्झॅक्टली सर. आणि म्हणूनच मला त्या जयरामच्या म्हणजे जिथे क्राईम सीन घडला तिथे इन्व्हेस्टिगेशन करायची परमिशन हवी आहे. नाही तारिणी, हे पॉसिबल नाहीये. सर प्लीज. हे बघ, हे काम ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटकडे आहे. आपण त्यांच्या कामामध्ये असे डायरेक्टली इंटरफेरन्स नाही करू शकत. आणि तुमची आयडेंटिटी आपण जगापासूनच नाही तर डिपार्टमेंटपासून सुद्धा लपवून ठेवलेली आहे. हे विसरतेस का तू? पण सर हा केदारच्या वडिलांचा प्रश्न आहे. आय सेड नो तारिणी. सर प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते सर. नाहीतर एका निर्दोष माणसाला शिक्षा होऊ शकते. आणि आपल्या ज्युडिशियल सिस्टीममध्ये असं म्हटलंय की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये. हे बघ, हे काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. ते हँडल करतील. तारिणी, आय थिंक हे तू सगळं पर्सनली घेतेस. हो सर, मी हे सगळं पर्सनली घेतेय. कारण मी माझ्या आईला तिची चूक नसताना शिक्षा भुगताना पाहिलंय. आणि ही वेळ दुसरं कोणावरही येऊ नये इतकंच मला वाटतं. सर मी माझ्या कव्हरची पूर्ण काळजी घेईन, पण एकदा मला चान्स द्या. तारिणी, तू ठरवूनच आली आहेस ना माझ्याकडनं होकार मिळवायचाच. हो. बट लेट मी क्लिअर वन थिंग. हा आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग नाही. त्यामुळे ऑफिशियली मी तुला काहीच मदत करू शकत नाही. हां, अनऑफिशियली जे काही करता येणं शक्य आहे तेवढं मी नक्की करेन. पण एक लक्षात ठेव तारिणी, कव्हर ब्लोअप झालं तर मिशन गृहप्रवेश आपल्याला ताबडतोब थांबवावं लागेल. त्यामुळे जे काही करशील ते पूर्ण विचार करून. सर माझा विचार झालाय. जे काही माझ्या आईच्या बाबतीत घडलं ती चूक दुसऱ्या कुठल्या माणसाच्या बाबतीत होऊ नये एवढंच मला वाटतं. आणि म्हणून मी हे प्रोफेशन निवडले. सर प्लीज प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला हे करण्यापासून थांबवू नका. ठीक आहे, आज रात्री. बट बी केअरफुल. येस सर. थँक्यू. जय हिंद सर. जय हिंद. हा बोल निशी. मम्मा तुला माहिती आहे घरातले सगळे तारिणीचा एवढा राग करतायत ना, कोणाला ती किचन मध्येही नकोय. अगं तिला किचन मधून काय घरातून बाहेर काढा. हो ना, आम्हाला पण तेच हवंय ग. पण कौशिकी ताई आहेत ना, त्या तयारच नाही आहेत अजून त्यांना घराबाहेर काढायला. एवढं डोळ्यासमोर घडतंय तरी त्यांना कळत नाहीये का डोळे उघडायचंच नाहीये त्यांना? मग काय मम्मा. मम्मा तुला माहितीये घरातले सगळे आहेत ना कौशिकी ताईंवर पण खूप नाराज झालेत. पद्मिनी मम्मानी त्यांना इतकं ऐकवलंय. बरं त्यांचं त्यांना काही करू दे. तू एक लक्षात घे, देवाने तुला एक चांगली संधी दिली आहे, त्याचं सोनं कर. कळतंय ना? येस मम्मा. म्हणजे काय करणार आहेस तू? ते आय डोंट नो. मग मी काय सांगते ना ते नीट ऐक. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना तर आपणच किती योग्य आहोत हे दाखवायचं, किंवा समोरचा किती चुकीचा आहे, त्या पोझिशनसाठी किती नालायक आहे हे दाखवून द्यायचं. तुला काय जमणार आहे? मम्मा आय थिंक मला ना सेकंड वाला ऑप्शन जास्त बेटर वाटतो. तो जमेल. वाटलंच मला. मग आता त्या तारिणीला खांडेकरांच्या नजरेतून पाडायची एकही संधी सोडू नकोस. तिच्यावर बारीक लक्ष ठेव. कळतंय का? येस मम्मा. यस मम्माच करणार आहेस का? कळतंय तुला नक्की? येस मम्मा. म्हणजे डोंट वरी, मी सगळं कसं बघ नीट करते ते. तू बघ. चल ठेव मी. बाय. काय ऍक्सिडेंटल खांडेकर? बाईक रिपेअर करतोय काय? गॅरेज वगैरे काढायचा प्लॅन आहे की काय? हा काय बाबा, आमचे प्रश्न ऐकू येत नाही का बायकोशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकत नाही? ठीक आहे, नका बोलू, काय प्रॉब्लेम नाही. मला माहिती आहे बघ, आपल्यामध्ये वाद आहेत, आपण दोघे एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. पण अनफॉर्च्युनेटली आपल्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे जी आता कोणीच बदलू शकत नाही. आपला बाप दयानंद खांडेकर. काय झालं? मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. अरे न बोलून त्याचे पाप धुतले जाणार आहेत का? अरे त्यांनी तुझ्या आईला फसवलं, माझ्याही आईला फसवलं. अजून किती देवगीते केदार या मार्केटमध्ये फिरतात ना, आपल्याला आयडिया पण नाही आहे आपले किती भाऊ आहेत ते. बघ, एक दिवस या घरी अजून एक खांडेकर येईल हिस्सा मागायला, तेव्हा तुला कळेल मला कसं वाटतं ते. पण ते सोड सगळं, मी मुद्द्याचं बोलतो तुला. ऐक, मला असं वाटतं की या बाबतीत आपण एकाच टीममध्ये आहोत. मलाही असंच वाटतंय की खून दयानंद खांडेकरांनीच केलाय.
काय झालं असं का बघतोय? अरे बाबा मी ओळखतो त्याला, तो काय डेंजर माणूस आहे ना, मला व्यवस्थित माहिती आहे. काही वर्षांपूर्वी सुद्धा असाच एक घोटाळा केला होता त्याने, तेव्हाही जेलमध्ये जाता जाता वाचला होता. चेहऱ्यावरून वाटतो साधा, पण एक नंबरचा झोलर आहे माझा बाप, हे आपला बाप. तुला कसं माहिती? अरे बाबा मी इथेच राहतो लहानपणापासून, इथेच लहानाचा मोठा झालोय मी. तू आता आलायस. मी लहान होतो त्यामुळे मला नेमकं आठवत नाही काय घडलं होतं, पण त्याने काहीतरी झोल केला होता मला कन्फर्म. आणि तो असा माणूस आहे ना, कोणालाही टपकवू शकतो. पण तुला मानलं आम्ही, एका नजरेत ओळखलंस त्याला. या दुनियेसमोर संत बनून फिरणारा माणूस, त्याची लायकी काय, तू किती नालायक आहेस ना, हे तू करेक्ट ओळखलंस. पण आता हे स्वतः पुढचं नको ठेवू, जरा बायकोला समजाव. तिला तो खूप साधू माणूस वाटतो एकदम. तिला सांग त्याची लायकी काय आहे ते. ती त्याच्या डोक्यात गेली ना, तिला पण पाठवेल वर. मी फक्त बाबा तुमच्या भल्याचं सांगतोय, माझा काय स्वार्थ नाही याच्यामध्ये. थोडी काळजी घ्या फक्त, एवढंच ना. चल ए मातोश्री, तुमची चाणक्य ती वर्ग होते वाटतं. हे 20 दयानंद खांडेकर आणि केदार सो कॉल्ड खांडेकर यांना एकत्र येऊ देणार असं वाटत नाही. त्या तारिणीने कितीही प्रयत्न केले तरी. सॉरी केदार, मला माहिती आहे मी तुझ्याशिवाय एक इन्व्हेस्टिगेशन करायला निघाली आहे. आत्तापर्यंत आपण सगळ्या मिशन्समध्ये एकत्र होतो, पण यावेळेस तुझ्या मनातल्या दयानंद खांडेकरांविषयी असलेले गैरसमज दूर करणं हे माझं मिशन आहे. आणि मला माहिती आहे तुला आणि तुझ्या बाबांमधलं हे अंतर दूर झालेलं बघून देवकी काकूंना खूप आनंद होईल.